Thick skinned or thin skinned? जाड त्वचा की पातळ त्वचा? Jesus warned us येशूंनी आपल्याला अगोदरच सूचना दिली आहे that as believers बिलीवर या नात्याने we are going to go through much tribulation. खूप साऱ्या संकटातनं आपण जाणार आहोत. But he also said, पण प्रभू असंही म्हणाले, be of good cheer. तुम्ही आनंदाने राहा, But be of good cheer. धीराने आनंदाने राहा, For I have overcome the world. कारण की या जगावर मी विजय घेतलेला आहे. Praise God. देवाला धन्यवाद. Only a thick-skinned people shall overcome the world in these last days. या शेवटच्या दिवसांमध्ये फक्त जाड कातडीचे बिलीवर लोकच या जगात टिकतील. Don't live in fear. घाबरून जगायचं नाही. God is on your side. देव तुझ्या बाजूने आहे. Develop thick skin. एक जाड त्वचा तयार कर Let your heart be soft. आणि हृदय मऊ कर, But let your skin be thick. पण कातडी जाड ठेव. Sometimes you have to stomach it all. आणि कधी कधी सगळं पचवायचं. Sometimes what you see is not the reality. कारण कधी कधी आपण जे बघतो ते खरं नसतं. Some of the things you should not see. काही गोष्टी बघायच्याच नाही, बघून सुद्धा न बघितल्यासारख्या सोडायच्या. Make yourself so blind स्वतःला एवढं आंधळ करायचं that you can only see spiritual things. की मला फक्त आध्यात्मिक गोष्टीच दिसतात असं पाहिजे. Always carry thick skin. नेहमी त्वचा जाडी ठेवा. Because there are times कारण कधी कधी we fall prey to the effects of the world's troubles. जगाचे जे काही त्रास असतात त्या त्रासांच्या पडसादाला आपणही आहारी जातो. And many people carry thin skin. आणि अनेक माणसं अशी आहेत की ज्यांची त्वचा फार पातळ आहे. Little bit anything happens, काही सहनच होत नाही, थोडंसं काही झालं they collapse. की बस ढासळतात. Because they are thin skinned. कारण की त्वचाच एवढी पातळ आहे. That's why week after week hear the word of God. म्हणून दर आठवड्याला देवाचं वचन ऐकणं गरजेचं आहे. Then you will be strengthened. म्हणजे तुम्हाला ताकद मिळेल. As you sit at the feet of God, जसं देवाच्या चरणी तुम्ही बसाल, I promise you, माझं वचन आहे तुम्हाला, your skin will become thick. तुमची त्वचा एवढी जाड होईल ना, Thick skin. एकदम जाड. We should be so different from the world. एक तर आपण जगापासून एवढं वेगळं असायला पाहिजे ना. We should be the most difficult people to be offended. म्हणजे आपण कधी वाईट वाटून घ्यायचं नाहीये. वाईट वाटायला मी अगदी अवघड व्यक्ती, मला कधी वाईट वाटत नाही असं पाहिजे आपला हिशोब. Most difficult person to offend. मी कधी कोणी मला वाईट वाटेल असं करू शकत नाही, असं एवढं अवघड पाहिजे आपलं. People त्या should भागामध्ये say, लोकांनी म्हणायला पाहिजे, oh, to offend this person is the most difficult. अरे ह्यांना ना कधी वाईटच वाटत नाही, काही बोललं तरी फार अवघड आहे बाबा ह्यांना वाईट वाटवून देणं. See, that's what they used to say about Jesus. असं म्हणायचं येशूंविषयी सुद्धा. Because Jesus never felt any offense. कारण येशूंना काही वाईट वाटलं नाही. Do what you want to do, say what you want to do. बोला काय बोलायचं त्यान, खरा काय करायचं. I know who I am in God. मला माहितीये मी देवात कोण आहे. And so nothing can offend me. मला नाही कुठल्या गोष्टीचं काही वाईट वाटत आणि मी रुसू शकतच नाही, मी रुसणारच नाही. We carry the banner of Jehovah Nissi. अरे यहोवा निसीचा झेंडा घेऊन फिरणारे आपण लोक आहे. Banner of victory. विजयाचा झेंडा घेऊन फिरणारे आपण लोक आहोत. The Lord is my banner. प्रभू माझा झेंडा आहे. I follow his banner. I hold his banner in my heart. तो प्रभूचा झेंडा घेऊन मी त्याच्या मागे चालत आहे. त्याचा झेंडा माझ्या हृदयात आहे, माझ्या हातात आहे. The banner of over us is love. आणि त्याचा झेंडा आपल्यावर प्रीतीचा आहे. Amen. Amen. Love that no man can destroy without my permission. अशी प्रीती की जी कुठलाही माणूस नाश करू शकत नाही. माझ्या परवानगी शिवाय माझ्यात असलेल्या प्रेमाचा नाश तुम्ही करू शकत नाही. See, if it is a rhino, रायनो असेल ना, you pierce him with a small pin त्याला छोट्या पिननी तुम्ही टोचा and you say, आणि म्हणा, sorry, it will pain you. दुखणार आहे थोडं He सॉरी. will say, nothing happens to me. Your pin will break, but nothing will happen तुझी to me. पिन तुटेल, मला नाही काय होत. See? Because he is thick-skinned. कारण एवढा जाड त्वचेचा तो प्राणी आहे. And we should also say, तसं आपलं असायला हवंय, आपण म्हणायला हवंय, do what you want. काय करायचं Say what you want. माझ्याविषयी तुला काय बोलायचंय बोल. I have thick skin. माझी त्वचा एकदम जाड आहे. See? If you become thin-skinned, तुम्ही जर पातळ त्वचेचे झाला ना, it will affect you. तर परिणाम होईल, परिणाम You होईल. cannot sleep. आणि मग रात्री झोप येणार You नाही. will have no peace. असलं टेन्शन, You will शांती have मिळणार no नाही, joy. आनंद नाही. You will have stress. डोक्यात विचार, डोक्यात दडपण, It will affect टेन्शन. your body. मग शरीरावर It will परिणाम affect your होणार, mind. मग मनावर परिणाम होणार, It will affect your relationship. मग नात्यांवर परिणाम होणार, It will affect you in your workplace. मग कामावर परिणाम होणार, Amen. सगळ्यावर परिणाम होणार. And so once you are thick-skinned, it covers everything. मग काय होतं, जाड त्वचा केली ना आपण की It त्यात covers everything. सगळं कव्हर होतं.
सगळं कव्हर होतं त्याच्यात. एकच लस आहे ते, हो, सगळं cover एकच लस आहे ती. वा वा, किती छान. Everything it covers. ती एकच लस आहे. ती लस टोचून घेतली की सगळं कव्हर होतं. See, God wants us that we should not feel any kind of hurt about anything. बघा, देवाची इच्छा आहे आपण आपल्या हृदयामध्ये कुठल्याही गोष्टीविषयीनं कधी वाईट वाटून घ्यायचं नाही. You have to be tough, एकदम कडक बनायचं. like a soldier of Jesus Christ. येशू ख्रिस्ताच्या सैनिकासारखं जरा कडक बना. I told you, why do people commit suicide? मी तुम्हाला सांगितलं ना, लोक आत्महत्या का They करतात? were too sensitive for this world संवेदनशील फार जगाविषयीनं. because they expected the world to help them. कारण त्यांची अशी आशा, जग मला मदत करणार. But if your expectation is on the Lord, you will not commit पण suicide. प्रभूवर तू आशा ठेवली तर तू आत्महत्या करणारच नाहीस. That Lord, I know you are with की me. प्रभू, मला माहित आहे तू माझ्या सोबत आहेस. You will remove me out of this तू trouble. मला या सगळ्या त्रासातनं बाहेर काढणार You आहेस. will stand with me. तू माझ्या सोबत उभा राहणार I आहेस. know my Redeemer lives मला माहितीये माझा उद्धारकर्ता जिवंत आहे and He is going to establish my आणि footsteps. तो माझी पावलं स्थिर स्थावर करणार आहे. You have to keep on doing it. असं करत राहायचं, बिकॉज दिस इज डेली फाईट. हे रोजचं युद्ध असतं, रोज करायचं. It's not just once you did and then your skin became thick. आणि No. एकदा तुम्ही केलं आणि तुझी त्वचा जाड झाली असं होत नाही. दिस इज डेली फाईट. आय टोल्ड यू राईट नाव. हे रोज करावं लागतं. See, when Paul said, be strong in the Lord, पॉल जेव्हा म्हणालाय की प्रभू तुम्ही खंबीर राहा, he didn't just say, be strong in the Lord. पॉल असं फक्त म्हणून नाही गेला की प्रभू खंबीर राहा. He also said how we can be strong in the Lord. पॉलने शिकवलंय सुद्धा की खंबीर कसं राहायचं. They put on the whole armor of God, देवाची संपूर्ण शस्त्र सामग्री धारण करा. the helmet of salvation, म्हणजे तारणाचं शिरस्त्राण घाला, breastplate of righteousness, नीतिमानपणाचं उरस्त्राण buckle घाला, of truth, सत्याचा कमरबंद बांधा, shield of faith, विश्वासाची ढाल घ्या, the sword of the Spirit, आत्म्याची तलवार घ्या, the shoes of peace. शांतीच्या माळा घाला. That is making you thick skinned. ऑल सेट, नाउ गो. त्यातनं तुझी त्वचा जाड होते. मग A Christian with a thick skin is able to deal with all kinds of hurts and pain. जो ख्रिश्चन जाड त्वचेचा असतो त्याला आयुष्यात येणाऱ्या कुठल्याही परिस्थितीला आणि जे काही वाईट वगैरे वाटलेलं आहे त्याला हाताळायला जमतं. And still extend forgiveness to the person or the persons who felt hurt आणि तरी क्षमाही करायला त्याला जमते. or who have hurt them. की ज्या कोणी त्याला वाईट वाटेल असं केलेलं आहे, वागलेलं आहे, त्यांना तो क्षमाही करू शकतो. When you are thinking of hurting others, you have thin skin. दुसऱ्यांना वाईट वाटेल असं वागायचं जेव्हा तू ठरवतो, त्याचा अर्थ तुझी त्वचा फार पातळ आहे रे. But he who learns to forgive has got thick skin. पण जो क्षमा करायला शिकतो त्याची त्वचा एकदम जाड आहे. He who learns to smile in tribulation has got thick skin. संकटांमध्ये सुद्धा जो हसतमुख जगायला शिकेल त्याची त्वचा जाड आहे. Learn to forgive others. इतरांना क्षमा करायला जरा शिका. Jesus has forgiven us. येशूंनी केली ना तुला क्षमा, तू कर ना दुसऱ्यांना क्षमा. Whenever I come before God, I cry. जेव्हा केव्हा मी देवासमोर येतो मी रडतो. That is not the sign of a thick skin. ती काही जाड त्वचा असायचं चिन्ह नाही. That is the sign of a soft heart. ते म्हणजे माझं हृदय मऊ आहे म्हणून मी जेव्हा केव्हा देवासमोर येतो माझे डोळे भिजतातच. But in tribulation, पण संकटात my skin is thick. माझी त्वचा जाड आहे. It does not affect me. माझ्यावर परिणाम होत नाही. My God is with me. माझा देव माझ्या बरोबर आहे. Praise God. आमेन. असा प्रकार. Amen. Amen. Praise God. देवाला धन्यवाद. Amen. आमेन.